तर जय श्रीकृष्ण सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सध्यानं आपलं बुसकट ते आणायला सुरू आहे, जनावरांसाठी हरभऱ्याचं बुसकट आणायला सुरू आहे। तर चला तर मग मी ते सगळं तुम्हाला दाखव। आणि ह्याच्यावर पहिलं आपलं बुसकट पण आहे, हरभरा आपण पण इथंच मळलं होतं, त्याचं पण बुसकट आहे। आणि आता ही दुसरी खेप आणली, पहिली मोठी होती। इथं इथं कडेला टाकले होते, बुसकट गेलं का काय होते ते? हाय हे तिथंच आहे खाली, हातापाशी वरी व हा। सध्या पप्पा काढायला लागलेत बघा बुसकट बाहेर, काढू लागते। तुम्ही येऊस तर मी खिचडी ते लावून ठेवली। संध्या म्हणलं बघ आलेच मी तोपर्यंत। लय मोठं झालं, पलीकडनं पण लय मोठं झालं आता पावसाळा येऊस तर जाते। घरातलं काय हे काय घरात बी आहे ना, पण बुसकट गावात असलं वाटेल। हरभऱ्याचं दिसायला दिसलं बारका व्हायला चांगलं, काड्या नाही आले। तिथे जाऊ का, करायचं कशात? मग अडकली होतीस तशी अडकशी बुसकटात खाली उतरता नाही। आखी काय करायली? टीव्ही बघत बसली। येऊ का वरी? ककुऱ्याला बांधायचं काय केलं? तिथं पाय देऊ नको, इकडे येतो। हा, त्याच्यावर पाय दिल्यावर सगळं खाली गेली, तिथे पाय दे दमानी मम्मी। ककुऱ्याला बांधलेलं का सोडलं? देऊ का स्टॉल? तिकडे लई ऊन नको वाटत, इकडेच ओढायचं। दम हलका पाणी घे की बाय थोडी। हो, पिकअप मध्ये बाहुले आतील भारी, पण गाडीत नाही बाटली। इधर ही थी मम्मी।
किती सुट्ट्या झाल्यात ग? येडे कुकर बी. आता कुकर लावलंय मी पण. खिचडी लावली आणि आता मी घरी आले आणि मम्मीने मग जाताना सांगून गेली होती. म्हणजे पहिली एक खेप आणून टाकली आणि दुसरी खेप आणायला जाताना ती सांगून गेली होती काहीतरी कर खायला म्हणून. आणि मी पण जास्त काही नाही, सकाळी चपाती आणि गवारीच्या शेंगाची भाजी केली होती, ती पण आहे थोडीशी. आता फक्त डाळ खिचडी लावली कारण जास्त नाही काय करायचं. मग रात्री नवीन काहीतरी स्वयंपाक करायलाच लागते, त्यामुळे मी फक्त आता खिचडी लावली आणि लगेच मी इकडे आले. आता मम्मी काढू लागायला लागली बुसकट पाहिली आणि लगेच त्याच्यामुळे आले कारण हरभऱ्याच्या बुसकाटाचं लई खेकानं उठतंय आणि त्याने जास्तच पुन्हा अजून खोकला आणि ते व्हायचा, म्हणून मी फक्त आले घरी, बाकी काही नाही. तर कुकर लावलेले, शिट्टी तर काय होईना गेली, बघावं लागेल त्याला थोडंसं. चला तर मग मी तुम्हाला थोड्या वेळानं भेटते. तर आता सध्याचा व्ह्यू बघा, कसला आभाळ आलंय आणि ह्याच्या आधी पण असं आभाळ ते आलं होतं, वारं पण सुटलं आणि आम्हाला वाटत होतं की पाऊस येईल, पण पाऊस काय आला नाही. आणि सूर्य बघा किती छान दिसायला लागलाय. पण आज आभाळ आलेलं चांगलंच, वाटायला लागलं की पाऊस येईल. आणि इकडं गहू मळायला सुरू आहे आपल्या काकायचात. नाही तर मम्मी खुरपायला लागली. एवढीच काकरी राहिली, ती पण अर्धीच राहिली. आता एवढं पूर्ण करायचंय फक्त. आणि खरंच आता सध्याचा व्ह्यू ना इतका सुंदर आहे ना, असं वाटायला लागलं फक्त बघत राहावं आभाळाकडं. कारण आता सूर्य जो आहे ना तो आभाळात पूर्णपणे विलीन झालेला आहे आणि इतकं सुंदर दिसायला लागलं नाही सगळं, बघू शकता तुम्ही. आणि आपला तीळ बघा कसा आलाय, एकदम मस्त. चांगल्या पेट्या तयार झाल्यात आता ह्याच्या. आणि एका दिवशी मला असं वाटलं होतं ना का ह्या फुलाचा वास लय भारी येत असेल. मी वास घेऊन बघितला, वास असं खराब येतं ह्याचा, इतका छान वास येत नाही, पण तीळ लय भारी आलाय. ते बघा एकदम मस्त. घरी खाऊन उरेल एवढा तीळ तर झालाय आपला. आणि इथं पूर्ण रानात ऊस पण केलेला आहे आणि तीळ पण केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडलं सगळं बाकीचं खुरपायचं झालेलं आहे. आता हे रान खुरपायचं झालं, पलीकडलं जे आपलं ऊसाचं रान आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवलं, ज्याच्यात बोर वगैरे आहे. तर जे बोरचं रान आहे ना ते पण मी तुम्हाला एका व्हिडिओ दाखवलं होतं. तर कांद्याचं रोप ते आहे ते दाखवलं होतं. तर इथलं खुरपायचं झाल्यानंतर मम्मीला तिकडलं पण खुरपायचं आणि माझी मम्मी बिचारी एकटी खुरपायला लागली, पण तिला आवड आहे एकटीनंच खुरपायची, तर असं काय नाही की. आणि आता सध्या मी घरी चाललेले कारण माझं इथलं काम झालं आहे. आता बाकी गवत वगैरे गोळा करायचे, त्याच्यासाठी पप्पा पण यायला लागलेत आणि सण पण आहे मम्मीच्या सोबत. तर तेवढं काम ते तिघं जण मिळून करून घेते. आणि म्हणलं घरी जाता जाता तुम्हाला एकदा आपली मका पण दाखवावी. आणि ह्याच 2 दिवसात आपल्याला आता मस्तपैकी मुरघास पण करून घ्यायचा आहे. कदाचित उद्याचंच काम आहे हे, उद्याच आम्ही करून घेऊत आणि ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि मग असेच आणि मी बघितलं होतं आंबा लय मोठा झाला आहे. आणि ह्या झाडाचे हे पहिले 2 आंबे आहेत, त्याच्यामुळे जास्त आनंद व्हायला. बाकीचं तौर आहे ना, बाकीचा तर सगळा गळून गेला. आणि बाकीचे तर आंबे छोटे येतात, त्याला तर काय आंबे आले नाहीत, तोरच आला नव्हता, आंबे फुटले होते ना. आणि इथं ककडे येतं, त्याच्यातल्या पण काही ककड्या खराब व्हायला लागल्या. आणि काही तर ककड्या इतक्या मोठ्या झाल्यात ना, त्या ककड्या कमी भोपळे जास्त वाटायला लागले. त्याच्याला सगळं मस्त एकदम, पण व्ह्यू लय सुंदर आहे बघा. मला फक्त तिकडं बघत बसा वाटायला लागले आभाळाकडं, एवढं सगळं छान दिसायला लागले. आणि आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि आज बुसकट्टे आणायचं पण झालेलं आहे. वर्षभराचं सगळं टेन्शन आता मिटलंय, वर्षभर पुरल एवढं बुसकट आणले, म्हणजे आणले. आणि आपलं घरचं पण काय आहे, गेल्या वर्षीचं पण हरभऱ्याचं बुसकट जे आहे ते आपल्या उन्हा म्हणते मी जुन्या घरात ठेवलं होतं,
तर ते पण बुसकट आहे. काटा टोचला बिलाय तसं चालायचं. तर ते पण आहे. तर हे सगळं मिळून ना पूर्ण वर्षभर आता चालेल. आणि बाकी राहिलं सायला आता मुरघास पण करायचा आहे. तर या सगळ्यात जनावरांचं काय भागता येत. तर चला, तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला मला जर काही गोष्टी सांगायच्या असतील का मी माझ्या व्हिडिओत असं बदल करावा तसा बदल करावा तर ते पण तुम्ही मला सांगू शकता. तर चला, तर मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. पलंग टाकलेला इथं रोज झोपायला यावं लागते व मम्मी पप्पायला यावं लागते. तर चला, तर मग आता आपण भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण.